मुंबईमधील तेजुगा कॅम्पच्या चाळीमधील पराग सावंतनं कष्टकऱ्यांच्या मुंबईचा देखावा साकारलाय। यंदाचं हे 13वं वर्ष असून टाकाऊपासून टिकाऊपणे देखावा तयार करण्यात आला। रायगडच्या कर्जतमधील सावंत कुटुंबियांनी गणपतीसमोर आकर्षक देखावा सादर केलाय। पंढरपूरच्या आषाढी वारीचा सुंदर देखावा त्यांनी साकारलाय। यामध्ये गोल रिंगण सुद्धा साकारण्यात आलंय। हा देखावा पाहण्यासाठी आसपासचे नागरिक गर्दी करतायत। भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता आणि या आनंदोत्सवाचा क्षण गणेशोत्सवाच्या देखाव्यामधनं हिंगोलीमधील अर्धापूरकर कुटुंबानं दाखवण्याचा प्रयत्न केला। या देखाव्यामध्ये बाप्पा हातामध्ये बॅट घेऊन बॅटिंग करताना दिसतोय। हिंगोलीमधील चौधरी कुटुंबानं गणेशोत्सवानिमित्त द्वापार युगामध्ये झालेल्या श्रीकृष्णांच्या जन्माच्या आठवणी देखाव्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तसंच श्रीकृष्णाला यमुना नदीमधनं सुरक्षित स्थळी कसं हलवलं हे संपूर्ण चित्र या देखाव्यामधनं साकारण्यात आलं। लालबाग परळ इथं सामाजिक विषयाच्या आधारावरती अभिषेक चिटणीसनं पर्यावरणपूरक देखावा सादर केलाय। घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली तरी सुद्धा विविध प्रकारची जाहिरात आजही केली जाते हे लक्षात घेत अहो आम्हाला जगू द्या या आशयाचा देखावा साकारण्यात आला। अकोल्यामधील ITS टेक्निकल लर्निंग केंद्रामध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली असून पूजा विधीला या केंद्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे। दरवर्षी हे केंद्र वेगवेगळे देखावे साकारतं, मात्र यावर्षी बाप्पाच्या आरतीपासून ते प्रसादापर्यंत सर्व काही करण्यासाठी रोबोटचा देखावा साकारण्यात आला। बेळगावमधील अजय निंबाळकरांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त सोन्याची जेजुरी साकारण्यात आली। हा देखावा साकारण्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून त्यांनी मेहनत घेतली आहे। ही सजावट पाहण्यासाठी निंबाळकरांच्या घरी मोठी गर्दी होती आहे। रत्नागिरीमधील वर्तक कुटुंब 16 वर्ष इको फ्रेंडली देखावा साकारत आहे आणि यावर्षी सुद्धा त्यांनी नारळाच्या झाडापासून देखावा साकारलाय। कल्पवृक्ष लावा, कल्पवृक्ष जगवा अशा आशयाचा संदेश देणारा हा देखावा आहे। अमरावतीच्या सागर खंडेलवाल कुटुंबाच्या घरी 400 गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे। संगमनेरपासून ते दगडांवरती कोरलेल्या गणपतीपर्यंतच्या मूर्तींची वेगवेगळ्या वेशामध्ये सजावट करण्यात आली। आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तींनी खंडेलवाल हाऊस सध्या सजलेलं दिसतं। नवी मुंबईच्या खारघरमध्ये अश्विनी सूर्यवंशी यांनी वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरती देखावा साकारलाय। देखाव्यामध्ये जिजाऊ, झाशीची राणी तसंच अहिल्यादेवी आणि राणी चन्नम्मा यांचे फोटो लावून संदेश देण्यात आलाय। संदेशामधनं महिलांना त्यांच्याच ताकदीची ओळख करून दिली गेली आहे। देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात। कोल्हापूरच्या राजारामपुरीमधील हनुमान तालीम मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला आमदार सतेज पाटील यांनी हजेरी लावली होती आणि यावेळी सतेज पाटील यांनी ढिगेच्या तलावरती ठेका धरला।